नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही पण विचार करत असाल की जैविक खत चांगलं असते की रासायनिक खत, अजून कोणतं खत झाडांना जास्त फायदा पोचवते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोघांचे फायदे अजून नुकसान. अजून शेवटी सांगेल की कोणतं खत तुमच्या झाडासाठी सगळ्यात उत्तम असते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आपण व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिले मित्रांनो, फर्टिलायझर काय असते. मित्रांनो, फर्टिलायझर असते ज्याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स वगैरे असतात. अजून ते झाडाच्या मातीत टाकल्यानंतर झाड त्यांना ॲब्झॉर्ब करते, जेणे झाडाची ग्रोथ बूस्ट होते. अजून त्याला फार फुलं, भाज्या, अजून फळं लागतात. तर हे झाडासाठी फार छान असते. आणि फर्टिलायझर मित्रांनो फक्त टाकण्याचं गरजेचं नसते, पण करेक्ट टाईम, अजून जे करेक्ट न्यूट्रिएंट आहे ते पण टाकण्याचं गरजेचं असते. तर तशाच प्रकारे तुम्हाला खतं टाकायला पाहिजे झाडाला. आता मित्रांनो, आपण सुरुवात करू ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या फायदेपासनं. ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे फार फायदे असतात. जैविक खतांचे फायदे बघून घेऊ. तर सगळ्यात पहिले आहे मित्रांनो की जी माती असते खूप चांगली राहते जैविक खतांनी. स्ट्रक्चर चांगलं राहते, एरेशन होते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स चांगल्याने राहतात मातीमध्ये, अर्थवॉर्म्स वगैरे वाढवतात. अजून मित्रांनो सेकंड नंबरचा पॉईंट आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे खूप. अजून तिसरं आहे की हे झाडासाठी खूप सेफ आहे मित्रांनो. कमी जास्त क्वांटिटी झाली तरी झाडाला फरक नाही पडत, झाडाचे मुळं वगैरे किंवा पानं वगैरे नाही जळत. तर हे खूप सेफ आहे झाडासाठी. चौथ्या नंबरचा पॉईंट आहे जे न्यूट्रिएंट्स असतात खूप चांगल्याने मित्रांनो हळूहळू मातीत जातात, अजून आपल्या मातीला खूप चांगलं बूस्ट देतात. पाचव्या नंबरचा पॉईंट आहे की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, गुड बॅक्टेरिया असतात ते वाढवतात. सहावा आहे की रिसायकल वेस्ट म्हणजे हाऊसहोल्ड वेस्ट जे असतो, कचरा असतो मित्रांनो, ते पण कमी होते की आपण ऑर्गॅनिक खतं वगैरे तयार करून झाडात वापरतो त्यांनी. सातवा फायदा आहे की जे मित्रांनो टेस्ट वगैरे असते ते खूप चांगलं होते यांनी, आणि अरोमा वगैरे फ्रूट्सचं जे सगळं इम्प्रूव्ह टेस्ट वगैरे. अजून मित्रांनो आठवा पॉईंट आहे की गुड पीएच वगैरे मेंटेन करायला खूप फायदे असतात मित्रांनो. मग याचे डिसॲडव्हान्टेजेस पण आहे, नुकसान काही आहे. नुकसान म्हणजे तसे झाडाला काही करत नाही, पण याचं पहिला नुकसान आहे की खूप म्हणजे हळूहळू हे ॲक्ट होते, एकदम पटकन झाडाला फरक नाही पडत यांनी, स्लो रिलीज होत राहते ते म्हणून. आणि दुसरा पॉईंट आहे की न्यूट्रिएंट्स थोडेसे कमी असतात त्याच्यात, तर ते आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात झाडामध्ये वापरावं लागते. आणि तिसरं आहे की लार्ज क्वांटिटी, ते तर सांगितलंच. मग चौथा पॉईंट आहे मित्रांनो की काही जे असतात ते कठीण होतात थोडेसे वापरणं, लिक्विड फर्टिलायझर वगैरेंचा वास येतो. तर तोच एक पॉईंट आहे की थोडासा खराब स्मेल वगैरेचाही प्रॉब्लेम असतो. पाचवा आहे मित्रांनो की थोडासा याला टाईम वगैरे, वेळ वगैरे खूप लागतो तयार वगैरे व्हायला. समजा आपण कंपोस्ट वगैरे घरी बनवत असाल तर त्याला थोडा वेळ जास्त लागतो. आणि सहावा पॉईंट आहे मित्रांनो की हे कोणतं जे एक डेफिशियन्सी झाडाला कोणती झाली असेल तर ती लवकर बरी नाही केल्या जाऊ शकत ऑर्गॅनिक खतात. हे तेवढे मित्रांनो काही नुकसान नाही आहे, पण आहे त्याचे काही नुकसान. मग जे मित्रांनो याचे नुकसान आहे तेच आता फायद्यांपासून सुरू करू आपण. केमिकल फर्टिलायझर्सचे फास्ट रिझल्ट्स मिळतात मित्रांनो, हाय कॉन्सन्ट्रेशन असते याची, न्यूट्रिएंट्स खूप चांगले राहतात. तिसरं आहे की इझी टू स्टोअर आहे, कुठे पण आपण पटकन याला स्टोअर करू शकतो. जे आपले रिझल्ट्स वगैरे दिसतात पटकन फुलं वगैरे, भाज्या ना खूप झाडाला लवकर येतात. तिसरं आहे की एक टार्गेटेड न्यूट्रिएंट सप्लाय होते यांनी. मग पाचवा आहे की युनिफॉर्म कंपोजिशन म्हणजे प्रॉपर याच्यात स्ट्रक्चर असते मित्रांनो, नायट्रोजन, फॉस्फरस सगळ्या न्यूट्रिएंट्सचा एक प्रॉपर स्ट्रक्चर असतो, त्यांनीच झाडांना त्याच प्रमाणात जे पण न्यूट्रिएंट्स असतात ते झाडाला मिळतात. पण मित्रांनो आता याच्या फायद्यापेक्षा याचे नुकसान आहे. नुकसान तुम्हाला सांगतो. पहिलं आहे की जे डॅमेज सॉईल वगैरे. अजून मग दुसरं आहे की जी आपली माती असते मित्रांनो कडक वगैरे होते, ती ॲसिडिक खूप जास्त होऊन जाते. तिसरं आहे की पॉल्यूट ग्राउंड वॉटर आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण नसते मित्रांनो. आणि चौथा पॉईंट आहे जास्त क्वांटिटीमध्ये वापरलं तर बर्न्स होईल प्लांटला, त्याचे पानं वगैरे जळतील, मुळं वगैरे खराब होतात आणि शेवटी तुमचं झाड पण खराब होऊन जाईल. आणि पाचवा पॉईंट आहे की शॉर्ट टर्म इफेक्ट असतो फक्त, लाँग टर्ममध्ये झाडाला खराब करतो, अजून झाड पटकन मरतात पण. मग सहावा पॉईंट आहे की मित्रांनो हे महाग पण असतात जे ऑर्गॅनिक खतं आहे त्याच्यापेक्षा. सातवा पॉईंट आहे मित्रांनो जे नॅचरली जी एक हिलिंग कॅपॅसिटी असते झाडाची ती चालली जाते. डिसीसेस वगैरे खूप जास्त लागतात आणि जे किडे कीटक असतात ते पण झाडाला खूप जास्त प्रमाणात लागणं सुरू होऊन जाते. मग हाय कॉन्सन्ट्रेशननी झाडं मरतात. नववा पॉईंट आहे मित्रांनो ऑर्गॅनिक वगैरे याच्यात खूप कमी असते. दहावा पॉईंट आहे जे अर्थवॉर्म, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, गुड बॅक्टेरिया असतात त्यांना हे पूर्णपणे मारून टाकतात. अकरावा पॉईंट आहे की जे पण नॅचरल नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतो मित्रांनो मुळांमध्ये झाडांच्या, त्याला पण हे मारून टाकतात.
मग 12वा पॉईंट आहे जेनेटिक विकनेस वगैरे होते प्लांटमध्ये, जे समोरचे झाडं उगतात ते चांगल्याने उगत नाही. मग 13वा पॉईंट आहे मित्रांनो, जे आपले फुलं अजून फळं असतात ते हळूहळू कमी होणं सुरू होऊन जातं त्याच्या वापरानंतर. एकदा खूप वापरल्यानंतर फार फुलं अजून फळं लागतात, पण काही दिवसानंतर काही वर्षानंतर ते फुलं कमी होऊन जातात. 4था पॉईंट आहे मित्रांनो, जे फंगस वगैरे असते चांगली त्यालाही हे खराब करून टाकतात. जी एक ऑर्गॅनिक फंगस बॅक्टेरिया असते मुळांना चांगलं ठेवते त्यालाही हे मारून टाकतात. 15वा पॉईंट आहे की हे आपल्यासाठी पण खूप जास्त हार्मफुल आहे मित्रांनो, डेंजर फॉर पीपल पण आहे मित्रांनो. दिसायला छान असतात, ती चव वगैरे खूप खराब लागते. जे पण फळं फुलं लागतात, जी फळं भाज्या असतात त्यांची चव वगैरे खूप खराब लागते. 11वा पॉईंट आहे की प्लांटचा जो सेल्फ डिफेन्स सिस्टम असतो तो खराब होऊन जातो. 12वा पॉईंट आहे की डेड सॉईल होऊन जाते इक्वल टू डेड प्लांट. आणि एन्व्हायरमेंटसाठी पण अजिबात चांगलं नसते मित्रांनो हे. मग मित्रांनो तुम्ही बघितलंच की किती जास्त याचे नुकसान आहे. आपले ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे तरी खूप कमी नुकसान आहे, पण मित्रांनो तुम्ही बघू शकता याचे फायदे कमी आहे, अजून केमिकलचे नुकसान फार जास्त मी तुम्हाला सांगितले. तर आता मी तुम्हाला सांगतो मी पर्सनली काय वापरतो. माझी मित्रांनो की बेस्ट खत कोणतं आहे, तर माझ्याप्रमाणे मित्रांनो ऑर्गॅनिक खत आहे. तुम्हाला ऑर्गॅनिक जास्तीत जास्त वापरायला पाहिजे तुमच्या झाडांमध्ये. अजून मित्रांनो मी खतांचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, याच्यापैकी जे बेस्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे झाडांसाठी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. कसं हे सगळे खतं झाडामध्ये वापरायचे असते, तोही व्हिडिओ आत्ता तुम्हाला स्क्रीनवर येऊन जाईल. तर त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यात मी सगळे हे खतं जे सांगितले याच्यातले बेस्टवाले तुम्हाला सांगितले ते कसे तुम्हाला वापरायचे झाडात ते सांगितलं आहे. कसं वाटलं व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी. लिंक मी कमेंट अजून डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर विचारू शकता. धन्यवाद.